हे बघ मी काय म्हणतो ते, हे बघा जबडा असा ताना, आ करा आ करा आ, आणि जीभ बाहेर काढा, अशी जीभ, आणि हे दोन बोट आहे ना, हे दोन बोट हे असे तोंडात, प्लीज. अहो सोपं आहे, भरकन निघून जाईल. आता काहीच बोलू नका, नाहीतर मला इथेच उलटी होईल. अहो झाली तर एकदम फ्रेश व्हाल तुम्ही. स्टॉप इट. बापू आका, अरे काय चाललंय? अरे त्रास होतोय त्यांना. अरे म्हणून तर सांगतोय. उलट त्यांच्या सांगण्याने मला जास्त त्रास होतो. मी माझ्या क्लिनिकची गोळी देऊ का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? नो, आय कन्सल्ट माय डॉक्टर. मॉम अगं तुला बरं वाटावं म्हणून सांगतायत ते. बरं वाटावं म्हणून हे असं जबडा, घसा, दोन बोट. काय गरज होती खारट मोदक खायला घालायची? सगळी तोंडाची चव घालून टाकली माझ्या. आमच्या घरचे तो मानाचा मोदक मिळावा म्हणून आसुसलेले असतात. हिला मिळतोय तर हिला त्रास होतोय. हिलाच मिळायचा होता का तो मोदक? तरी मी सांगत होते की हाच मिठाचा मोदक आहे म्हणून. गप्पा बैस, तू तर बोलूच नकोस. तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. नाही तर काय, तुमच्यामुळे तो मोदक रत्नाक्काने मिळाला नाही, आणि येऊन येऊन मिळाला तर कोणाला? ह्या कडक लक्ष्मीला. मॉम अगं तू स्वतःला लकी समजायला हवंस, तुला हा मिठाचा मोदक मिळाला. या घरची परंपरा आहे, ज्याला हा मिठाचा मोदक मिळतो तो भाग्यवान. हे सगळे मिळून त्याची इच्छा पूर्ण करतात. ही असली कसली पद्धत आहे? इच्छा पूर्ण करायची तर तशीच करा ना. त्यासाठी तोंड खराब करायची काय गरज होती? गुरुजी 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 म्हणतात, काही लोक नशीब समोरून देत असतानाही तोंड वाकडं करून बसतात. मी असते ना, आनंदाने उड्या मारल्या असत्या, आणि मला जे पाहिजे ते पटकन मी सांगितलं असतं. सुनना महालक्ष्मी, मांग ले जो मांगना है. अगर किसी चीज को तुम दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. मांग ले. यांना कुठेतरी पाहिलंय. गप्पा बैस ग, इथे काय चाललंय तुझं भलत? बरं वाटतंय का? नाही, हा काढा घ्या, बरं वाटेल. नो नो, आय एम मच बेटर नाउ. बरी आहे मी. बर, तुमची काय इच्छा असेल ती सांगा, आम्ही पूर्ण करू. कन्फर्म. आता ही नक्कीच आदित्य आणि सिद्धार्थचं लग्न मोडा हेच मागणार. मला काय हवं असणार? सगळं माझ्याकडे, पैसा, प्रॉपर्टी. मला जे हवं असतं ना ते सगळं दुसऱ्या मिनिटाला हजर असतं माझ्यासमोर. मला आता फक्त माझ्या मुलीचं सुख हवंय. आतापर्यंत खूप केलं मी तिच्यासाठी. अगदी बटरफ्लाय सारखं जपलंय तिला. तिला कसलाही त्रास झालेला मला नाही सहन होत. एकच मुलगी आहे माझी, आणि तीच माझं आयुष्य आता. हिला काय झालंय? आज पता चला, माँ सच में माँ होती. आई आहे ती.
जसं आपल्याला आपल्या मुलाची काळजी वाटते तशी त्यांना पण त्यांच्या मुलीची काळजी वाटत असणारच ना. काय झालं? सेठ, आपण माणसांना किती वरवरच बघतो ना. तुझ्या घरच्यांना जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ती गर्दी वाटली, पण आता त्यांच्यात रमल्यावर तीच प्रेमळ माणसं मला नव्याने भेटली. पण माझ्या मॉमचं तसं नाहीये. तिला मी पहिल्यांदाच माझ्यासाठी इतकं पॉझिटिव्ह झालेलं बघितलं, आणि आज तर माझी मॉम माझ्यासाठी. शेवटी मॉम आहे तुझी, दाखवत नसली तरी काळजी नाही असं होत नाही ना. मला वाटायचं माझी मॉम माझी काळजीच करत नाही. तिच्यासाठी तिचा बिझनेस, तिचे फ्रेंड्स, पार्टीज एवढंच महत्वाचं. तिच्या जगात मला काहीच जागा नाही. पण आज कळलं तसं नाहीये. चांगली आहे ती. माझं डॅडच तिला समजून घेण्यात जरासं कमी पडलं. डॅडची जॉईंट फॅमिली, त्यांनी कधीच तिला समजून घेतलं नाही. म्हणून डिस्टर्ब असते ती, म्हणून तिला मला वेळ देता येत नाही. सेठ, तुला खरं सांगू, तुझ्या घरच्यांशी, नव्या नात्यांशी मी जितकी कनेक्ट होत चालली आहे ना, तितकीच मी माझ्या घरच्यांशी सुद्धा कनेक्ट होत चालली. माझ्या मॉमशी असलेलं माझं नातं मला नव्याने कळतंय. मी आणखी जवळ येत चालले तिच्या. मुलगी आता सासरी जाणार म्हणून इमोशनल झाल्या असतील त्या. सेठ, मला माझ्या मॉम डॅडनी एकत्र आलेलं पाहायचं. त्यांचा डिवोर्स होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. तुला हवं तसंच होणार. मी आहे ना. आणि काय हवं? महालक्ष्मी, आत्ता खाली जे काही झालं ते सगळं महालक्ष्मी तू. वीणबाई, आमचं काही चुकलं का? आदितीच्या बाबतीत आम्ही कुठे कमी पडलो का? नाही हो, तुमचं काहीच चुकलेलं नाहीये. तुम्ही सगळे खूप चांगले आहात, हो ना मिलिंद? हो हो हो. पण काय आहे ना, आदितीला सवय नाही या सगळ्याची. अहो पण ती इथे खूप छान रुळली आहे. ऍडजस्ट करते ती. तिला आतून खूप त्रास होतोय. पण आम्ही तिची खूप काळजी घेतोय. येस ऑफकोर्स, मी पाहिलंय ना. हो ना मिलिंद? हो. पण कसं आहे ना, याहून जास्त काळजी मी घेते तिची. तिच्या पायाला धूळ लागू नये म्हणून 4-4 नोकर असतात चप्पल घेऊन पुढे तिच्या. ती जेव्हा नाश्त्याला जाते ना, तेव्हा 4-5 प्रकारचा नाश्ता असतो. तिला जो आवडेल तो ती करते. हो, मग हातानेच खाते की भरवायला पण माणसं आहेत? नाही, त्यासाठी मी माणूस ठेवूच शकते. माझ्या मुलीसाठी मी काही करू शकते. यु नो व्हॉट, डिझायनर रोज तिच्या हातात ड्रेस आणून देते. भैया फॅमिली टेलर आहे? एक्सक्यूज मी, फॅमिली टेलर नाही, डिझायनर. आदिती जेव्हा बाहेर जाते ना, तेव्हा तिला ऊन लागू नये म्हणून छत्री घेऊन माणसं असतात तिच्या बरोबर. आपल्याकडे साधारण थंडच असतं वातावरण, पण दुपारचं ऊन असतं ना. तिला शिंक जरी आली ना, तरी मुंबईतल्या मोठमोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेते मी. अहो पण आमच्या घरीच डॉक्टर आहे. गावातली सगळी माणसं बाळाभाऊजींकडेच येतात. नाही, तुम्ही तिला खूप जपाल, माया लावाल. नाही, तिच्या आजवरच्या सवयी, तिचं राहणीमान, इथलं राहणीमान, ते शहर, हे खेडेगाव. म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना?
म्हणजे अदिती आणि सिद्धचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे आम्हाला लग्न मान्यच आहे, किमान अदितीसाठी तरी. पण एक आई म्हणून रिक्वेस्ट करते तुम्हाला, माझ्या अदितीला आजवर मी जसं जपलंय, तिच्यावर माया केलीय, तिला लाडाकोडात वाढवलंय, सुख दिलंय, तेवढं जरी तुम्ही देऊ शकलात ना तरी माझ्यासाठी पुष्कळ आहे. एका आईला यापेक्षा आणखी काय हवं? हो, असं काय करता? उलट आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. तुमच्यासारखी काळजी घ्यायला नाही जमणार आम्हाला, पण आम्ही नक्की प्रयत्न करू. बस, एका आईला यापेक्षा जास्त काय हवं? वीणबाई, आम्ही सून नाही मुलगी आणतोय घरी. अदितीला या घरात कुठलाही त्रास होणार नाही. तुमची इच्छा आम्ही नक्की पूर्ण करू. येतो आम्ही. मिलिंद, माझी इच्छा तर या सगळ्या जणी पूर्ण करतीलच, पण जेव्हा होणाऱ्या सुनेपुढे रोज मागे पुढे करावं लागेल ना, तेव्हा अदिती आणि सिद्धचं लग्न मी नाही तर याच सगळ्या जणी मोडतील. मोठ्या बाई, ही अशीच नेसवायची असते ना साडी? मोठ्या बाई, काय झालंय? तुम्ही सगळे असे शांत का? महालक्ष्मीच्या तयारीला दरवर्षी जो उत्साह असतो तो का नाहीये? काही नाही ग. मोठ्या बाई, आदिती किती गुणाची पोर आहे. इतके दिवस झाले सगळं ऍडजस्ट करते, पण हूं की चू नाहीये. सकाळी उठल्यावर तिला हवं ते तिच्या समोर हजर होतं, आणि इथे ती आपल्या स्वयंपाकघरात सकाळी लवकर उठून राबली. हे सगळं ती आपल्या प्रेमाखातर करत होती. हो, पण आता तिला हवं ते आणि हवं तसं इथे मिळायला हवं. तिला या घरात परकं वाटायला नको. मोठ्या बाई, तुम्ही काळजी नका करू. हो मोठ्या बाई, आपण सगळं व्यवस्थित करू. मोठ्या बाई, आम्ही आहोत ना. खाली बैठू नको. तुला यातली आवडेल ती चप्पल घाल पायात. ही घातलीस तरी चालेल. ही चप्पल? पण ही तर तुझी आहे, मुलांची चप्पल आहे. मी कशी घालणार? घाल. अरे पण तुम्ही हे सगळं का करताय? अगं, आम्ही तुझी काळजी घेतोय. तुझ्या घरी पण असंच असतं ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्हाला उशीर नाही ना झाला? चहा घेणार की कॉफी? ब्लॅक टी पण आहे. अहो, पण हे सगळं घेऊन तुम्ही का आल्यावर? अगं, उठले उठले तुला कॉफी लागते ना. मिलिंद, या लोकांना माझ्या मुलीचे नोकर नाही बनवलं तर बघच आता. थांब, हे कपडे आणले इस्त्री करून. कुठल्या घालणारच यातला तू? नानी, सांग ना लवकर. हे बघ. आजोबा हो, असं काय ऐकतायत? आवाज मोठा करा ना. नाही नाही, ऐकू येतं ना मला व्यवस्थित. माझ्या मिशा आणखीन काय शाबूत आहेत अजून. अहो, पण अशाने तुम्हाला त्रास होईल ना. अरे बेटा, पण त्या आवाजाने तुला त्रास होईल ना. हा, आदिती, नाश्ता तयार आहे. तयार होऊन ये लवकर. हो, आले. आजी, थांब बाळ, मी घेते ना. अगं बस 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 बस.
अदिती, उपीट आहे, पोहे आहे, ब्रेड बटर आहे आणि फळं देखील आहे. काय नाश्ता देऊ? काही चालेल. पोही चालतील तुला? हो. आजी, बाकीचे सगळे कुठे आहेत? आपण सगळे एकत्र नाश्ता करायला बसतो ना. हो, अहो येतील सगळे. मी घेते ना. अगं वाढू दे ना, वाढते मी तुला. अगं वाढू दे ना त्यांना, त्यांची इच्छा असेल तर. मॉम अगं मोठ्या आहेत त्या. अगं म्हणून काय झालं, तुला इथे घरच्यासारखं वाटलं पाहिजे ना. आजी, तुम्ही सगळे असं का वागताय माझ्याशी? तुम्ही नेहमीसारखं वागा ना. मला खूप कसं तरी फील होतंय. अगं वेगळं कुठे काय त्यात, काही वेगळं नाहीये. अहो मुंबईला हे सगळं आमचे नोकर चाकर करतात तिच्यासाठी. इथे तुम्ही कशाला? आजी ऐका ना, तुम्ही सगळी माझ्या होणाऱ्या सासरची माणसं आहात, माझी माणसं आहात. हे सगळं मी करायला हवं तुमच्यासाठी. प्लीज हे सगळं नका ना करू परत माझ्यासाठी. अगं म्हणून काय झालं, इतकं तर करू शकतो ना मी तुझ्यासाठी. तुम्हाला काय देऊ? नाही, मला काहीच नको. बस अदिती, घे ना. अदिती काय झालं? सिड, माझं काही चुकलंय का? अगं पण झालं काय? तुझ्या घरचे आज थोडं वेगळंच वागतायत. म्हणजे मी इथे आल्यापासून सगळे काळजी घेतायत माझी, पण आज जरा जास्तच काळजी घेतायत. पायात घालायला चपला काय, बेडटी काय, वेगवेगळा नाश्ता काय, इस्त्री करून कपडे काय. मला त्रास होऊ नये म्हणून तात्याने रेडिओचा आवाज सुद्धा कमी केला होता. मला तर कळतच नाही अचानक काय झालंय सगळ्यांना. खूप ऑकवर्ड फील होतंय, असं परक्यासारखं वाटतंय. काय झालं? अदिती, आज घरात महालक्ष्मी येणार आहेत ना, आणि तू या घरची होणारी मोठी नाचसून आहेस, त्यामुळे तुलाही महालक्ष्मीचा दर्जा देऊन त्या पद्धतीने मान देत आहेत. एवढा मान? हे बघ, तू आकूड वाटून घेऊ नकोस. सगळ्यांना मान देण्याची आपल्या घरची परंपरा आहे. कोण पावली आली? सोन पावली आली. कोण पावली आली? सोन पावली आली. कोण पावली आली? सोन पावली आली. घरच्या लक्ष्मीच्या पावलांबरोबर महालक्ष्मींना आत द्या. आदिती, अर्चना, तुम्ही पण यांच्या मागोमाग या. हा वारसा तुम्हाला पुढे चालवायचा आहे. हे सगळं काय चाललंय? अदितीच्या पायाला हळद, कुंकू, रांगोळी सगळंच लागतंय. तिला इन्फेक्शन झालं तर, तिच्या पायाला काही झालं तर काय करायचं? काल सगळेच म्हणले होते की तिची काळजी घेऊ म्हणून, आणि आज कोणी लक्ष सुद्धा देत नाही अदितीकडे. अदिती, चल बेटा. अहो पण काय झालं? तू बस इथे आधी बस. काय झालंय काय? मोठ्या बाई, बघू तुझ्या पायाला काय झालंय. अहो काय करताय? मोठ्या बाई बाहेर तुम्हाला. थांब नानी, बघू. मोठ्या बाई काय करताय? थांबा मी पुसते. अहो काय करताय नानी काकी? ऐका ना. नानी, काय झालं? काय करताय तुम्ही? अदितीच्या पायाला काय लागलंय का? अरे काही नाही झालं सिद्धू, रांगोळीवरनं चालली ना, काही झालंय का बघतोय. मोठ्या बाई तुम्ही उठा तुम्ही.
अहो सवय नसली तरी आवडतंय मला हे सगळं. आमचा मान राखायचा म्हणून बोलतेस. तुझ्या घरी मिळणाऱ्या सुखसोयी तुला इथे मिळत नाही म्हणून गैरसोय होते ना तुझी. तुझ्या आईनं सांगितलं. नाही मोठ्या बाई थांबा.